तुमच्याकडे पण माझ्या घरच्यासारखं आहे का? ओली मासली नसली तरीही चालेल, पण सुकी मासलीची चटणी आवर्जून पाहिजे. त्यासाठीच मंडळी आज आपण 2 आठवडे टिकणारी सुक्या बोंबळाची मस्त कुरकुरीत झणझणीत चटणी बनवणार आहोत, जी निव्वळ 10 ते 15 मिनिटात बनवली जाते. घरात आता काहीच खायला नसलं तरी चालेल, भाकरीसोबत ही चटणी तुम्ही पोट भरून खाऊ शकता. प्रवासाला जायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही चटणी घेऊन जाऊ शकता, बिलकुलही खराब होत नाही. तर जास्ती वेळ न घालवता मंडळी रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. तर मंडळी जास्ती वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. बोंबील चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे एक मोठा वाडगावरून सुके बोंबील घेतलेले आहेत. यांना बोंबलट म्हणतात. खूप पातळ असतात, साईजमध्ये खूप छोटे असतात, म्हणून बोंबलट काट्यासगटच खाल्ले जातात. काटा काढायची गरज नाही, कारण काटा काढताच येणार नाही, एवढे चिकटलेले असतात, कारण पातळ असतात खूप आणि छान कुरकुरीत आहेत बघा, म्हणजे छान वाळवलेले असतात. चटणीसाठी खास करून वापरले जातात, कारण लवकर भाजून होतात. पण जसे की वाळवलेले बोंबील आहेत, जिथे वाळवले तिथे माहिती नसतं आपल्याला कसे आहेत, म्हणून धुवून घ्यायचे. तर आणखीन साहित्य म्हणजे एक वाटीभर कांदा. चटणी बनवण्यासाठी इथे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे वाटीभर. स्लाइस करून घ्या, तुकडे करून घ्या, खिसून घ्या, कसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. एक वाटीभर कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा काळी मिरी आणि जिरं, एवढे साहित्य आपण घेतलेले आहेत. तर चटणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे बोंबील आपल्याला पाण्यामधनं 2-3 वेळा धुवून काढायचे आहेत. जसं मी आधी सांगितलं तुम्हाला, बोंबील वाळवलेले असतात कुठे ना कुठे, म्हणून धुवावे लागतात. तुम्ही पाणी बघू शकता, पाण्यामध्ये घाण उतरलेली आहे. तर असंच 2-3 वेळा पाण्यातनं धुवून घ्या. आणि हे बोंबील आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पण त्याआधी आपण खोबरं भाजून घेऊया, कारण या तव्यामध्येच आपण चटणी बनवणार आहोत. सुकं खोबरं भाजण्यासाठी तेल वगैरे घ्यायचं नाही आहे, म्हणून भाजून आपण आधी साईडला करून घेऊया आणि त्यानंतर बोंबील भाजून घेऊया. तर सुकं खोबरं जे आहे ते खूप लवकर भाजून होतं, म्हणून गॅस लोवर ठेवावा, जास्ती फास्ट ठेवू नये. आणि झाल्यानंतर या प्रकारे काढून घ्या. डायरेक्ट गॅसवर भाजलेलं खोबरं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जे नेहमी मी सुकं खोबरं भाजलेलं वापरते कालवणामध्ये, ते सुद्धा घेतलं तर चालेल, पण इथे आपण भाजून घेतलेलं आहे. आता याच तव्यामध्ये आता आपण बोंबील भाजून घेऊया. सुरुवातीला थोडंसं फ्लेम हाय ठेवलं तरीही चालेल, कारण ओले बोंबील आहेत, धुतलेले आहेत, पाणी आहे, ते पाणी आधी पटकन आटावं म्हणून हाय फ्लेमवर भाजून घ्या. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो ते मीडियमवर ठेवून रंग बदलेपर्यंत या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करा आणि सगळे बोंबील काढून घ्या. हे बोंबील तुम्ही असेच टाइमपास म्हणून खाऊ शकता. छान कुरकुरीत झालेले आहेत, झालेत ना एकदम मस्त. आता ह्याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण चटणी आहे म्हणून आपले तुकडे करून घ्यायचे. तर इथे बोंबील भाजताना बघा, हलकासा भुसा जो राहिलेला आहे ते काढायचं आहे आणि फक्त हे सुके बोंबील छान असे कुरकुरीत झालेले आहेत ते घ्यायचे आहेत. त्या परफेक्ट भाजून झाले आहेत बघा. आरामात 2-3 आठवडे हे बोंबील तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता, पण आधी रूम टेम्परेचरवर येऊ द्या आणि त्यानंतर ठेवा. आणि जेव्हा चटणी बनवायची असते तेव्हा फक्त या प्रकारे चुरून आपल्याला चटणी बनवायची आहे बघा. हाताने चुरू शकता, एवढे छान कुरकुरीत झालेले आहेत. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्ता वापरू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवलं तरीही चालेल. मी हातानेच चुरून घेतलेलं आहे, कारण थोडेसे तुकडे दिसले पाहिजे आणि थोडंसं चुरा झाला पाहिजे, म्हणजे असं मिक्स कॉम्बिनेशन आपल्याला ठेवायचं आहे. आता बोंबीलसुद्धा भाजून झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी तयार करूया. तर सुकं खोबरं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मिरची घाला, लसणाच्या पाकळ्या, काळी मिरी, जिरं, न पाणी घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि या प्रकारे तुम्ही बघू शकता चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. फक्त खायच्या आधी त्याच्यामध्ये मीठ घाला, मिक्स करा आणि आरामात तुम्ही आठवडा, 1.5 आठवडा, 2 आठवडा ही चटणी ठेवू शकता. पाणी बिलकुलही नाही या चटणीमध्ये. मस्त टिकाऊ चटणी आहे. आता चटणी बनवण्याची फायनल स्टेप, 2 चमचे तेल गरम करा. तेल गरम होता त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर इथे एक कांदा आपण घेतला होता, बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, रंग बदलेपर्यंत, सोनेरी होईपर्यंत. चटणी जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर कांदा स्किप केला तरी चालेल, कारण कांद्यामुळे लवकर खराब होऊ शकते. 2-4 दिवस आरामात तुम्ही ठेवू शकता.
पण जास्ती दिवस टिकवायचं असेल तर या प्रकारे पूर्ण सोनेरी करायचं आहे आपल्याला, किंवा स्किप केला तरीही चालेल, पर्सनल चॉईस आहे. तर कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर ग्राइंड केलेली चटणी याच्यामध्ये घालायची आहे आणि भाजलेले बोंबील. पण बोंबील घालायच्या आधी याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया, कारण चटणीमध्ये आपण मीठ घातलं नव्हतं ग्राइंड करताना आणि कांद्यावर सुद्धा मीठ मारलं नव्हतं, म्हणून आत्ताच मीठ घालायचं आहे. जे आपण बोंबील भाजलेले आहेत त्यालासुद्धा मीठ लावलेलं नाही आहे, कारण सुके बोंबील आहेत त्याच्यामध्ये मिठाचा कंटेंट थोडा जास्तीचा असतो, म्हणून बोंबलाला मीठ घालायचं नाही आहे. फक्त या चटणीपुरतं मीठ घातलं आहे, परफेक्ट मिठाचा अंदाज होईल. आता याच्यामध्ये बोंबील घाला, मिक्स करा आणि वरून फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि या प्रकारे मंडळी आपली मस्त टिकाऊ बोंबलाची चटणी तयार आहे. सिम्पली स्वादिष्टमध्ये खूप साऱ्या माशांची रेसिपी मी दाखवलेली आहे. सुकी मासे म्हणा किंवा ओली मासळी, फ्राय असो किंवा कालवण असो, खूप सारे रेसिपीज आहेत. खूप चांगले व्ह्यूजसुद्धा त्या रेसिपीजना आहे. म्हणून मंडळी कुठलीही नॉनव्हेजची रेसिपी हवी असेल, खास करून माशांची, तर सिम्पली स्वादिष्टमध्ये नक्कीच स्क्रोल करा, तो व्हिडिओ पहा, तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीज मिळतील. तर इथे बघा चटणी तयार आहे. गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही सर्व करा, किंवा जेव्हा काही बनवलेलं नसेल, फक्त डाळ भात असेल, तर त्या डाळ भातासोबत सुद्धा तुम्ही ही चटणी सर्व करू शकता. खूपच छान लागते. प्रवासामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता, टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता, असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर मंडळी नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.